बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी भैरवायन, भाग 5. गावानं गावाबाहेरच्या लोकांना वाळीत टाकलं, त्यांच्यावर बहिष्कार टाकला. याला 1 महिना झाला. कॉम्रेड देसाई आणि भगवानरावामुळे कुणी उपाशी मेलं नव्हतं, कुणाच्या चुली विझल्या नव्हत्या. पण हे किती दिवस चालणार? आणि मुख्य म्हणजे मेंढरांचं काय करायचं? प्रश्न गंभीर होते. शिवाय वस्तीवरच्या मुलांच्या शाळा बंद झाल्या होत्या. कांबळे गुरुजींच्या ठिकाणी दुसरे गुरुजी रुजू झाले होते. गुरुजींची नोकरी गेल्यातच जमा झाली होती. भगवानराव आणि कॉम्रेडनी मुलांच्या शाळेसाठी रदबदली केली. पण गावकऱ्यांचा निर्णय ठाम होता. वस्तीवरची माणसं नाक घासत आल्याशिवाय त्यांच्यावरची गावबंदी उठवली जाणार नव्हती आणि मुलांनाही शाळेत येऊ दिलं जाणार नव्हतं. गुरुजी मुलांना घरातच शिकवायला लागले. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, परीक्षेपर्यंत काहीतरी तोडगा निघेल म्हणून त्यांनी आपल्या घराची तात्पुरती शाळा केली. आपल्या परीनं त्यांनी मुलांच्या शाळेचा प्रश्न सोडवला. पण मेंढरांचा प्रश्न त्यांनाच काय, कुणाला सोडवता येत नव्हता. एका ठिकाणी बसून मेंढरं कंटाळी होती. धनगर त्यांना त्यांचे पाय मोकळे होण्यासाठी वस्तीतून फिरवून आणत होते. दिवसातून एकदा ब्या 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 करत मेंढरं तेवढ्यानंही आपला आनंद व्यक्त करीत होती. गावातून मिरवणूक निघावी तशी मेंढरं ओळीनं वस्तीतून फिरून पुन्हा आपल्या जागी येऊन बसत होती. तेवढ्यापुरती वस्ती मेंढरमय होऊन जायला लागली. वस्ती जागी व्हायला लागली. बाकी 24 तास एका जागी बसून मेंढरं कंटाळी होती. मनसोक्त फिरणं नाही, भटकणं नाही, आपल्या मस्तीनं आपल्या इच्छेनं आनंदानं चरणं नाही. शिक्षा केल्यासारखी एका जागी किती दिवस बसतील मेंढरं? असहकाराच्या आवेशात मेंढरं कलकलायला लागली, ओरडायला लागली. आम्हाला कुठंतरी न्या म्हणून आवाज काढून जणू रडायला लागली, ओरडायला लागली. धनगरांना हे पाहवत नव्हतं. काय करावं समजत नव्हतं. मेंढरं आजारी पडायला लागली, मरायला लागली. धनगरांच्या तोंडचं पाणी पळालं. नाईलाजानं मग काही धनगरांनी शेजारच्या गावात त्यांच्या शेतात मेंढरं बसवण्याचा प्रयत्न केला. पण त्या लोकांनी मेंढरांना शेतात येऊसुद्धा दिलं नाही. शेताचा मालक म्हणाला, तुमच्या गावची माणसं लई वाईट बाबा, उगा त्यांची दुश्मनी कशाला? तुम्ही जावा बाबानू, मेंढरं घेऊन जावा, आमासनी सुखानं जगू द्या. तुमची भांडणं मिटू द्यात आणि मग खुशाल या आणि मेंढरं बसवा. धनगरांनी गपगुमान मेंढरं पुन्हा वस्तीवर आणली. धनगरांना हा अपमान सहन झाला नाही. धनगरांची काही तरुण पोरं खवाळली. त्यात भैरव मुख्य होता. भैरव आपल्या मित्रांना म्हणाला, आपण मरू रे, त्याचं काय नाही, पण ही मुक्की मेंढरं मरायला लागली तर काय करायचं? 50-50 मेलीतच. आता ह्यासने तरी वाचवायला पाहिजे. काही मित्रांना घेऊन त्यानं मग ठरवलं, गाव झोपल्यावर रात्री 12-1 वाजता आपण मेंढरं गुपचूप नेऊन कुणाच्या तरी शेतात बसूया. त्याच्या मित्रांनीही होकार दिला आणि कुणाला काही न सांगता मेंढरं घेऊन ते शेतात जायला निघाले. आपण चोरून चाललोय तेव्हा आवाज करायचा नाही, हे मेंढरांना कसं समजावं? कैदखान्यातून सुटल्यासारखी मेंढरं पळायला लागली. अंधाराची त्यांना तमा नव्हती, फिकीर नव्हती. एकमेकांना खेटत, एकमेकांना ढुसकत, एकमेकांपुढे जात मेंढरं आनंदानं चेकाळ्यासारखी ब्या 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 असं करायला लागली. पोरांना समजन आता काय करायचं, ह्यांना शांत कसं बसवायचं. अरे गप्पा रे, गप्पा बुंबलू नग सा, भैरव म्हणाला. पण मेंढरं कुठली ऐकायला. आता काय होईल ते होईल म्हणून जवळच्या शेतात गेले. काळा कुट्ट काळोख तुडवत सगळे गेले होते. मुलांच्या हातातला बॅटरीचा उजेड त्यांना शेतापर्यंत घेऊन गेला. मेंढरं तर सुटलीच. पायांना होणारा गवताचा स्पर्श, गवताचा ओला वास, पिकांची सळसळ त्यांनी जाणली.
आणि हावरटासारखी चरायला लागली. आनंदानं उत्साहानं मेंढरं तोंडासमोर येईल ते खायला लागली. जीवानिशी तुटून पडली. एवढ्यात गावाकडून बोलण्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेला हातातल्या विजेऱ्या चमकायला लागल्या. गावाकडनं माणसं यायल्यात, पळा रे पळा! कोणीतरी ओरडलं. आवाज केवढा तरी घुमला. एकच कालवा उडाला. करत मेंढरांना आवरण्याचा, मेंढरांना वळवण्याचा, वस्तीकडे परत नेण्यासाठी हातातल्या काट्याने ढकलण्याचा पोराने प्रयत्न केला. पण मेंढरं हटायला तयार नाहीत. अजून पोटच भरली नव्हती तर. भरल्या ताटावर मेंढरं उठवायची कशी? आवाज जवळ येता येता त्यांच्याजवळ आला. काय रे ये भोसडी जानो, गावचा नियम मोडता भाई? थेट कानातच आवाज घुसला. चुत्त मारी चानू, शेतात मेंढरं बसवायची नाहीत म्हणून सांगितलं होतं ना? मग हे काय आई घातली तुमची? दोघा चौघांनी मेंढरांवर काट्या हाणल्या तशी मेंढरं ओरडायला लागली. भैरव आणि त्याच्या मित्रावरही त्यांनी काठ्या आपटल्या. धनगर कशाला गप्प बसतील? त्यांनीही प्रतिकार केला. मार चुकवण्याचा प्रयत्न करत भैरव ओरडला. अरे ह्या मुख्या मेंढरांनी काय केलंय तुमचं? त्यांना कशा पायी मारताय? त्याशिवाय तुम्ही वटणीवर येत नाही सर. पैलवानाला मारताना लई आनंद झालता ना. आता बघा की मार खाताना काय होतंय ते. आणि पैलवानानं मारलं ते? पैलवानानं मारलं म्हणून काय तुम्ही हात उचलायचा काही? आता कसं जगताय बघतोच की. टाचा घासून मरू देत तुमची मेंढर आणि तुम्ही बी मरा, म्हणजे गावातली घाण तरी जाईल. अंधारातच ठिणग्या उडायला लागल्या. बिन उजेडाच्या ठिणग्या. पण या ठिणग्याने भैरव आणि त्याचे मित्र पेटले, भडकले. आम्हाला घाण म्हणताय सा भैरव भाड्यांनो? आता घाण अंगावर पडली की काय आणि कसं होतंय बघाच तुम्ही. बडवा रे, सोडू नकोसा कुणाला, बडवा! काळ्या दाट अंधारातच हाणामारी सुरू झाली. कोण कुणाला हाणतंय काही समजन असं झालं. एवढ्या धनगरांच्या कुत्र्याने एकच कालवा केला. कुत्री मोठी ताकदीची, कमरे एवढ्या उंचीची, आपल्या मालकाला ओळखणारी आणि अनोळख्यांना ओळखून असणारी, मालकासाठी जीव पणाला लावणारी कुत्री जोर जोरात भुंकायला लागली. गाववाल्यांना ओळखूनच जणू त्यांच्यावर भुंकायला लागली. एका कुत्र्यानं कुणाच्या तरी पिंडरीचा लचकाच तोडला आणि मेलो रे, मेलो मेलो, कुत्र्यानं चावलं म्हणून तो ओरडला. आणि कुत्रं चावल्याचा ऐकताच सगळे गावाच्या बाजूनं पळाले. जाता जाता त्यांनी कुत्र्यांच्या आवाजाच्या दिशेनं मातीची ढेकळं फेकली. गाववाले गेले, पळाले. तसे धनगर सावध झाले. आता गाववाले झुंडी झुंडीने येणार हे लक्षात येताच मेंढरांना हाकारत सगळे मागे वळले. बऱ्यापैकी पोटं भरलेली मेंढरं परिस्थितीची जाणीव झाल्यासारखी दुडू धावत पळत धनगरांच्या मागं पुढं पळायला लागली. मेंढरांच्या मागं पुढं बाजूला राहत कुत्रीही गुरगुरत मेंढरांसोबत निघाली. मेंढरांसह कुत्र्यांसह सगळे वस्तीवर आले. वस्तीवर एकच कालवा झाला होता. काय झालं म्हणून सगळे लोक धनगर वस्तीत आले. पटापट एकमेकांना बोलवत गोळा झाले. जे झालं ते ऐकून कांबळे गुरुजी चिडले. म्हणाले, काय मिळालं ह्यातनं? असं का वागता? आपण ठरवलं होतं संधीची वाट बघायची म्हणून, मग अशी आगळी का केली? आता गाववाले चिडणार, पुन्हा काहीतरी राडा करणार, मग निस्तरायचं अनेक अवघड होऊन बसणार. होऊन देईल काय व्हायचं ते एकदा. असं कुत्तत किती दिवस बसायचं? त्या परीस 2 हात केलेलं बरं. भैरवा, काय बोलतोस हे? सीताबाई म्हणाली. अरे असं काही परस्पर ठरवत जाऊ नका सा. तुम्हाला काय झालं असतं तर कितीला पडलं असतं ते? काय करायचं ते सगळ्यांनी मिळून ठरवायचं आणि जसं ठरलंय तसंच वागायचं. कुणी बी आपल्या मनाला आलं म्हणून कसं बी वागायचं नाही. आपल्याला लई सावध राहायला हवं. गाववालं आता जास्त चिडतील, मग काय करायचं? आणि झालंही तसंच. गाववाले चिडले. त्यांनी पुन्हा सभा घेतली. धनगराने नियम मोडला होता आणि तो त्यांना सहन करता येत नव्हता. बंदी केलेली असतानाही धनगराने गाववाल्यांच्या शेतात मेंढरं घातली. त्याची अद्दल घडवलीच पाहिजे.
असं गावकऱ्यांना वाटत होतं. ते त्यांनी गावसभेत बोलून दाखवलं. आपण आता गप्प बसायचं नाही असंही बोललं गेलं. आपण गप्प बसलो तर त्यांची हिंमत वाढेल अशी शंकाही व्यक्त केली. सगळ्यांचं सगळं बरोबर आहे, तरीसुद्धा हातगाई करून उपयोग नाही. आम्ही त्यांना मारायचं, त्यांनी आपल्याला मारायचं, ह्यात आपलं काय राहिलं? मग काय करायचं? 2-3 आवाज एकदम आले. गप्प बसायचं आणि संधीची वाट बघायची. आपण आता गप्प बसूया, म्हणजे धनगर पुन्हा बकरी कुणाच्या तरी शेतात घालायचं धाडस करतील. त्यांना ते करावंच लागेल, नाहीतर बकरी उपाशी मरतील. आपण पाळत ठेवायची आणि मग असा हिसका दाखवायचा की पाणी मागायला बी मिळणार नाही. आणि बकरी नाहीच घातली शेतात तर कवा तरी सापडतीलच की मुठीत. नाक घासत येतीलच की. जातील कुठं? आता लई दिवस टिकणार नाहीत ती. कॉम्रेड आणि भगवानराव किती दिवस पोचतील त्यासनी? पाटील दोघं बी आहेत सभेत, कुणीतरी कानाशी म्हणतात. असू देत की, पाटील म्हणाले. भगवानराव सांगा त्यासनी आम्ही गप्प बसलोय म्हणजे काय मेलो नाही. इस्तवावर राख धरली म्हणून काय आतला इस्तव विजत नसतोय. सांभाळून राहावा म्हणावं. इकडे वस्तीवरचे सुद्धा सगळे सावध झाले. गाववाले आता गप्प बसणार नाहीत हे जाणून गाववाले वस्तीवर आले चालून तर आपण काय करायचं याची त्यांनीही चर्चा केली. तयारीचा एक भाग म्हणून काट्या, कुऱ्हाडी, दगडं, बाटल्या घराघरात लोकांनी गोळा करून ठेवलं. गाववाले वस्तीवर आलेच चालून तर पुरुषांनी काट्या कुऱ्हाडी घ्यायच्या आणि बायकांनी आपापल्या दारात राहूनच दगडं फेकून मारायची. नेम धरून अंगावर बाटल्या फेकायच्या आणि कुणी घरात घुसलं की तोंडावर चटणीचा बुक्का टाकायचा असं ठरवलं. आपल्या परीनं जय्यत तयारी केली. पण 4 दिवस झाले तरी कोणी फिरकलं नाही. तसा भैरव मित्रांना म्हणाला, बघा गाववालं घाबरल्यात. गावात घाण वास सुटलाय म्हण. शेतातली कामं खोळंबल्यात. गोट्यात शेणाचा डोंगर झालाय. शेणात किडं पडायला लागल्यात. गावात मेलेली उंदरं डुकरं हिथं तिथं तशीच पडल्यात. काढणार कोण? माणसं नाक धरून फिरायला लागल्यात गावात. पण तुला कोणी सांगितलं सगळं? भगवानरावांचा वैभव आला होता लवाराकडे. खुरपं पाहिजे होतं त्याला. लवार देत नव्हता. पण मीच म्हणालो भगवानरावांचं पोरगा आहे, आपला मैत्र आहे, दे त्याला खुरपं. तवा वैभवनं हे सगळं सांगितलं. म्हणाला गाववाला आता गप्प येतील वटणीवर, जातील कुठं? पोरांची ताकद आता वाढली. आपल्याशिवाय त्यांचं काही चालत नाही हे समजल्यामुळे त्यांचा उत्साह वाढला. भीती कमी झाली. आता हे सगळं मिटेल असं वाटायला लागलं. पण 2-4 दिवस गेले तरी गाववाले गप्पच. इकडे गुरुजी निर्णय घेईनात. सीताबाई पाळत ठेवून राहिली. मुलांना काही करता येईना. हात पाय असून लुळं पांगळं असल्यासारखं वाटायला लागलं. गाववाल्यांनी बंदी घातली म्हणून गावात जायचं नाही, हे काय जगणं झालं? मुलं चिडली, वैतागली आणि कुणाला न सांगता शेतात कुणी नाही असं बघून शेतातलं ऊस तोडून आणायला लागली. भाजीपाला वरबाडून आणू लागली. शेतातलं शेंगाचं वेल उपटून आणू लागली आणि एकदा नाळाच्या झाडावरची नाळं पाडून नाळं पोत्यात भरून आणत असताना कुठून कुठून आवाज आलं, धरा रे धरा धरा, सोडू नका आता. उंडगीच्यासनी धडा शिकूया आता. चुरून खात्यात लांडाची. 10-20 लोक जमली. त्यांनी पोरांना पकडलं, बदड बदड मारलं, हातानं बडवलं, पायानं तुडवलं, काठीचं दणकं दिलं. मेलो मेलो करीत पोरं लोळायला लागली. पण कुणी थांबलं नाही. पोरं रक्तबंबाळ झाली तरी त्यांनी मारणं थांबविलं नाही. बेपाम झालेली माणसं पोरावर तुटून पडली. वस्तीवर हे कसं समजलं कोण जाणं. पण दोन्ही हातात धोतर धरून गुरुजी पळत धापा टाकत शेतावर आले. किसन, सीताबाई, पराडकर वगैरे सारेच गुरुजींच्या पाठोपाठ होतेच. काय करताय हे? जीव घेता का काय का पोरांचा?
गुरुजींनी जाब विचारताच मारण्यासाठी उचललेले हात थांबले. त्यातला एकटा म्हणाला, होय, जीवच घेतोय. चोऱ्या करायला शिकवताय होय त्यांना? शिकवाय कशाला पाहिजेल? सीताबाई पुढे होऊन म्हणाली, रिकामं पोट दुसरं काय करणार? म्हणजे तुम्ही चेतवताय त्यासनी? नाही, तुम्ही लोकांनी त्यांच्यावर ही वेळ आणली या. सीताबाई चिडली होती. रक्तानं बरबटलेल्या पोरांना बघून ती पुढं म्हणाली, आता जर कुठल्या पोराला काय झालं तर बघा. काय करशील ग? काय करशील? बोलणारा सीताबाईच्या पुढ्यात येऊन राहिला. काय करशील? मारशील? मार. तुझ्यासारख्या लाजमोड्या बाईलाच आधी बडवाय पाहिजे. तोंड सांभाळून बोल. पराडकरानं त्याची कॉलर धरली तसे बाकीचे पुढे आले. पराडकरला पाडलंच त्यांनी खाली. तू का त्याची बाजू घेतोस रे इथं येऊन? तुझ्या खाली पडती या म्हणून? कुठली गोष्ट कुठं नेताय? गुरुजी म्हणाले आणि पराडकरला त्याने उठवलं. म्हणाले, पराडकर, ह्यांच्या नादी लागून काही उपयोग नाही. ह्यांना आता कायद्याचा बडगाच दाखवायला पाहिजे. तू कायदा शिकवणारा मला? तू महाराणा शिकवणार कायदा? म्हणून त्यानं सरळ गुरुजींचीच कॉलर धरली. तसे गुरुजी मागे सरकले. तरी पुढे येऊन त्यानं गुरुजींना खाली पाडलं. दुसऱ्यानं गुरुजींना तुडवायला सुरुवात केली. पराडकर, किसन वगैरेंनी त्यांना मारायला सुरुवात केली. एकच दंगा माजला आणि वस्तीकडून वस्तीवरच्या लोकांचा आरडाओरडा करत आलेला लोंढा पाहताच सगळे मारणारे गाववाले गावच्या दिशेनं पळून गेले. गुरुजींना उचलून पोरांनी वस्तीवर आणलं. रक्त आलं नव्हतं, पण मुक्कामार जबरदस्त बसला होता. पराडकर झाडपाला घेऊन आला. चिचून काही पानांचा रस काढून त्यानं गुरुजींच्या हातापायांना रस लावला. सीताबाईच्या हातात ही झाडपाल्याचा रस होता. तिनं तो इतर मुलांच्या अंगाला लावला. रक्त आलेल्या ठिकाणी कापसाच्या बोळ्यानं लावताच मुलं विवळायला लागली. तशी ती म्हणाली, कुणी सांगितलं होतं कारभार करायला? जीव गेला असता तर? संध्याकाळी कॉम्रेड आल्यावर गुरुजी म्हणाले, कॉम्रेड, आता अति झालं. तालुक्याला तक्रार करायला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही सकाळी जाऊन तक्रार करा. मी भेटतो मग जाऊन. कॉम्रेडने आश्वासन दिलं. आणि त्याच दिवशी संध्याकाळी गावचे पाटील वस्तीवर आले. गुरुजींना म्हणाले, गुरुजी, काय चालवलं आहेस हे? मी कुठं काय चालवलंय? गुरुजींनी विचारलं. तुम्ही गाववालं फाटक्या माणसांनी जगू दिनासा. काय करावं मग आमच्या माणसांनी? फाटक्या माणसांनी दुसऱ्याच्या शेतावर जावं कशाला? त्यांनी काय तुमच्या घरात शिरून मारलं का? त्यांच्या शेताची नासाडी केल्यावर ते का पूजा करतील तुमची? म्हणजे तुम्ही त्यांचीच बाजू घ्यायलाच म्हणायचं? नाही, मी पाटील आहे गावचा. मी सत्याची बाजू घेतोय. गप घरात बसा, म्हणजे कोणी येणार नाहीत मारायला. मग पोटाला काय घालावं? त्यो तुमचा प्रश्न आहे, गाववाल्यांचा नव्ह. म्हणजे म्हारा मांगांचा जन्म म्हणजे गुन्हा झाला म्हणायचा का? गुन्हा नव्ह, पाप आहे ते. पाप ते भोगताय. त्याला कोण काय करणार? मग भोगू द्या मला. काय करायचं ते आमचं आम्ही बघतो. तालुक्याला केलेली तक्रार मागं घ्या. त्यानं आणखीच पीळ पडल. त्यापरीस गप्प बसा. किती दिस गप्प बसायचं ते तरी सांगा. गुरुजी म्हणाले, महिना होत आला, पोरं बाळ उपाशी, रोज एक बकरं मरायला लागलंय. मग काय, पोटा पाण्याची आयती सोय झाली. बकरी खाऊन जगा. काय बोलताय हे? तुम्ही गावचं पाटील, गरीबाची बाजू घ्यायचं सोडून त्यांना मातीत घालाय चाललाय. मातीत जायची तुम्हासनी हाऊस, त्याला आम्ही काय करणार? पैलवानाला मारल्याचं चुकलं म्हणून गावात माफी मागायला आला असता तर एवढं पेटलं नसतं. तुम्हीच पेटवलं ये. आणि पैलवानानं राम्याला मारलं ते? पैलवान मालक आहे, मालक. मारलं तर काय बिघडलं एवढं? अजून येळ गेली नाही. तुटस्तवर लई ताणू नका.
समधी गावात येऊन माफी मागा आणि संपवून टाका सगळं. हां, आणि तालुक्याची तक्रार मागं घ्या. तक्रार मागं घेणार नाही. तुमचा काय भरोसा? मागं तसं पुढं वागणार तुम्ही. आता काय व्हायचं ते होऊन देईल. आता गप बसणार नाही. गुरुजी, शाळेतनं काढलंय हे ध्यानात आहे ना? मग डोसकं शांत ठेवून विचार करा आणि मग काय करायचं ते करा. पाटील निघून गेले. गुरुजींनी मग वस्तीवाल्यांचा सल्ला घेतला, नव्हे सल्ला मागितला. तसे वस्तीवाले म्हणाले, गुरुजी आता मागं हटायचं नाही. काय व्हायचं ते होऊन देईल. गुरुजींनी तक्रार मागे घेतली नाही. तालुक्यात त्याची कुणी दखल घेतली नाही. ना पोलीस गावात आले, ना कुणी विचारलं. सगळं मागे तसंच पुढं चालू झालं. गाववाले गावात आणि गावाबाहेरचे बाहेर. कुणी एक पाऊल पुढं यायला तयार नव्हतं. मिटवायचं होतं, पण पुढं कुणी व्हायचं हा प्रश्न होता. गाववाल्यांना वाटत होतं आपण मिटवायला पुढं पाऊल टाकलं तर वस्तीवाले शेफारतील. वस्तीवाल्यांना वाटत होतं आपण नमतं घेतलं तर पुन्हा त्यांना शोषण करायचं बळ मिळेल. परिणामी सगळे तटस्थ संधीची वाट बघत राहिले. आणि 4च दिवसात तशी संधी चालून आली. गाववाल्यांना अडचणीत टाकणारी आणि वस्तीवाल्यांची उमेद वाढवणारी संधी. संधी कुणी माणसाने दिली नाही, तर म्हशीनं निर्माण करून दिली. एवढ्या वर्षानंतर आजही वैभवरावांना सगळं आठवल्यावर हसायला आलं. गालातल्या गालात ते हसायला लागले. माणसांपेक्षा जनावरं चांगली असं त्यांच्या मनात आलं. ज्या जनावरांच्या गोठ्यात रामाधनगर राबायचा, जनावरांना चारा पाणी करायचा, त्यांच्या पायातलं शेण काढायचा, गोठा झाडून धुवून लकलकीत करायचा, म्हशीच्या डोकीवरून पाठीवरून हात फिरवून म्हशीना माया करायचा. म्हशीना त्यानं जीव लावला होता. त्याचं बक्षीस म्हणून मालक त्याला शिव्या द्यायचा, बडवायचा, तुडवायचा. हे म्हशीना सुद्धा सहन झालं नसावं. म्हणूनच की काय पैलवानाच्या एका म्हशीनं गावकऱ्यांचं नाक दाबायची संधी वस्तीवाल्यांना मिळवून दिली. गाववाले आगतिक झाले. शेवटी वस्तीवाल्यांसमोर झुकले, वाकले. त्यांना वाकावंच लागलं. त्याचं झालं ते असं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.